नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। घरकुलाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विधवा महिलेचे आमरण उपोषण। अहिल्यानगर प्रतिनिधी। आज दिनांक 16 डिसेंबर 2025 मंगळवार रोजी अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरकुलाच्या प्रलंबित प्रश्नासाठी आमरण उपोषण करण्यात आले। सुरेगाव तालुका श्रीगोंदा येथील श्रीमती पार्वती मोहन शेलार यांनी हे उपोषण सुरू केले आहे। ग्रामपंचायत सुरेगाव व पंचायत समिती श्रीगोंदा यांनी घरकुलासाठी पाठविलेल्या जागेचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात यावा अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे। मी विधवा व भूमिहीन असून सध्या अतिक्रमण करून राहत असलेल्या जागेवर कब्जेदार म्हणून संदर्भ नोंद करण्यात यावी व त्याच ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी तात्काळ परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। या आमरण उपोषणास बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओव्हाळ, जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख, जिल्हा महासचिव राजू शिंदे, कचरू लष्करे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन गरजू विधवा महिलेला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच जिल्हा प्रभारी सुनील ओव्हाळ म्हणाले की श्रीमती पार्वती मोहन शेलार या अनेक वर्षांपासून घरकुलासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत। संबंधित विभागांनी प्रस्ताव पाठवूनही अद्याप निर्णय न होणे ही गंभीर बाब आहे। प्रशासनाने विलंब न करता तात्काळ घरकुलाचा प्रस्ताव मंजूर करून त्या महिलेला न्याय द्यावा, अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हा स्तरावर व्यापक आंदोलन करण्यात येईल। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख म्हणाले की श्रीमती पार्वती मोहन शेलार या विधवा व भूमिहीन असूनही त्यांचा घरकुलाचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित ठेवण्यात आला आहे। ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे। ग्रामपंचायत व पंचायत समितीने पाठविलेला प्रस्ताव तात्काळ मंजूर करून प्रशासनाने मानवी दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा। गरजू गरीब व विधवा महिलेला घर मिळणे हा तिचा मूलभूत हक्क आहे। प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार्वती मोहन शेलार या मौजे सुरेगाव तालुका श्रीगोंदा येथील विधवा महिला घरकुल मिळावं, त्यांचं घरकुल मंजूर आहे आणि जागा मिळावी, कारण ते जिथे राहतात ते अतिक्रमण केलेली जागा आहे आणि त्या जागेचे कर आकारणीसाठी ग्रामपंचायतला नोंद देखील आहे आणि ग्रामपंचायत आणि पंचायत समिती गट विकास अधिकारी हे आम्ही तुमच्या जागेसाठीचा प्रस्ताव पाठवला असे गेले वर्षभर सांगत आहेत, परंतु तो प्रस्ताव कुठे पडून आहे, इकडे धूळखात पडून आहे, कारण तो प्रस्ताव मंजूर होऊन आलेला नाही। आणि त्या ठिकाणी या महिला, एक विधवा महिला, मागासवर्गीय वडार समाजाची महिला आहे आणि ती पंचायत समितीमध्ये वेळोवेळी चक्रा मारती, परंतु तिथले जे काही अधिकारी आहेत ते केवळ आम्ही प्रस्ताव पाठवला, अजून मंजूर होऊन आला नाही, तो मंजूर होऊन येईल अशा प्रकारची उत्तरे देतात। आणि खऱ्या अर्थानं जे काही सरकार आहे, जे प्रशासन आहे, हे केवळ लाडकी बहीण करतं, परंतु लाडक्या बहिणींच्या ज्या गरजा आहेत किंवा घरकुलासाठी सरकार ज्या पद्धतीने गाजावाजा करतं, तर अशा प्रकारचे प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारची माणसं आहेत का ज्यांना स्वतःची जागा नाही आणि स्वतःची जागा नसताना ते अतिक्रमण करून राहतात, तर त्यांची अतिक्रमण नियमानुकूल करून त्या ठिकाणी त्यांना घरकुल देणं गरजेचं आहे। हे फक्त कागदोपत्री सरकार GR काढतं का प्रत्येकाला घर देणार, परंतु तशा प्रकारे ते सरकार काही करत नाही। अटी नियम शर्ती सरकार लावून ठेवतं आणि ॲक्च्युली ह्या गरिबांना काही मिळत नाही, उलट हे गरीब उपेक्षितच राहतात। मात्र प्रत्येक गाव असं आहे, प्रत्येक शहरामध्ये धनदांडग्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण करून स्वतःचे बंगले बांधले, इमारती बांधल्या आणि त्या ठिकाणी त्या त्यांच्या नावावर देखील झालेले आहेत आणि हे प्रत्येक गावामध्ये आणि शहरामध्ये घडत आहे। परंतु हा जो उपेक्षित वर्ग आहे, उपेक्षित वर्ग जो भूमिहीन आहे, त्याला त्या ठिकाणी जागा आणि घरकुल मिळत नाही, ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे। आणि हे सरकार आणि प्रशासन मधले जे काही अधिकारी आहेत यांची जी काही वृत्ती आहे, यांचं अतिशय नीच प्रकारची यांची वृत्ती असल्या कारणानंच त्या ठिकाणी अशी माणसं उपेक्षित राहतात। तेव्हा माझी प्रशासनाला या ठिकाणी चेतावणी आहे का असे जे प्रकारची माणसं आहेत का ज्यांना स्वतःची जागा नाही आणि घरकुलं मंजूर झालेली आहेत, त्यांचे प्रस्ताव सरकारने तात्काळ मंजूर केले पाहिजेत।
आणि या उपेक्षितांना तात्काळ न्याय मिळाला पाहिजे। ही जी काही या ठिकाणी महिला उपोषणाला बसलेली आहे तिला मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने या उपोषणाला जाहीर असा पाठिंबा देतो आणि सरकारला चेतावणी देतो की अशा प्रकारच्या तुम्ही कुठल्याही उपेक्षिताला जर वंचित ठेवलं तर बहुजन समाज पार्टी तीव्र पद्धतीची आंदोलनं करेल आणि त्या गोष्टीला सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल। पार्वती मोहन शेलार, मला घरकुलेसाठी वर्ष 2 वर्ष झाले मी श्रीगोंद्यात केटे घालते तरी माझी कोणीच ही करीत नाही। तर मला घरकुल मिळावे, जागा मिळावी म्हणून मी हातबत असते का।